Thank you. So Sarvajanik Swasthya, that is public order, is another restriction that was inserted to the constitution also by way of this first amendment. There were three landmark judgments that are responsible for insertion of the restriction of public order. First is Romesh Thapar versus State of Madras. Second is Brij Bhushan versus State of Delhi. आता मला हे सांगायला थोडंसं आपल्याला आवडेल की बघा, आपण बघत आहोत आजच्या विशेषतः सोशल मीडियाच्या जगामध्ये सर्वांची जी वैचारिक मतप्रवाह आहेत ते इतके टोकाचे आहेत की प्रत्येक जण आपापल्या विचारधारेवरती ठाम आहे. मग उजवे असतील, डावे असतील, त्यातही वेगवेगळे प्रकार आपण ऐकतो की लेफ्टिस्ट, सेंट्रिस्ट इत्यादी इत्यादी, एक्स्ट्रीम राईटिस्ट इत्यादी. जे सार्वजनिक स्वास्थ्याचा निर्बंध राज्यघटनेच्या कलम 19(2) मध्ये सार्वजनिक स्वास्थ्य किंवा पब्लिक ऑर्डर या शब्दामध्ये समाविष्ट झाला, त्यासाठी दोन कम्प्लिटली डायगनली अपोजिट विचारधारेची मंडळी जबाबदार होती. ते यासाठी की जी पहिली केस मी आपल्याला सांगितली, रोमेश थापर वर्सेस स्टेट ऑफ मद्रास, यामध्ये कम्युनिस्ट विचारांचे पत्रकार असलेले रोमेश थापर यांच्या क्रॉसरोड्स नावाच्या मासिकाच्या वितरणावरती मद्रास सरकारने बंदी घातली होती. आणि ज्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र मानलं जातं असं एक मासिक आहे ऑर्गनायझर, त्या ऑर्गनायझर वरती दिल्ली प्रांतामध्ये बंदी घालण्यात आली होती. आणि त्यासाठी म्हणून ब्रिजभूषण हे त्या अंकाचे जे वितरक आणि प्रकाशक होते त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. आपल्या माहितीस्तव सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पतंजली शास्त्री यांनी एकाच दिवशी दोन्ही केसमधला निकाल दिलेला आहे. आणि त्या निकालामध्ये असं सर्वोच्च न्यायालय म्हणालं की ज्या सबबीवरती या दोन प्रकाशनांवरती बंदी घातलेली आहे त्या रिस्पेक्टिव्ह सरकारांनी, म्हणजे मद्रास आणि दिल्ली सरकारने, त्या सबबी या राज्यघटनेमध्ये उपस्थितच नाही आहेत, म्हणजे पब्लिक ऑर्डर किंवा सार्वजनिक स्वास्थ्य. त्यामुळे ही बंदी अवैध आहे, घटनाबाह्य आहे. आणि त्यामुळे पहिल्या घटना दुरुस्तीद्वारे पंडित नेहरू यांनी, जसं आपण बघितलं परकीय राष्ट्रासोबतचे मैत्रीपूर्ण संबंध हा निर्बंध टाकला, तसंच हाही निर्बंध टाकला सार्वजनिक स्वास्थ्य, दॅट इज पब्लिक ऑर्डर. आपल्या राज्यघटनेमध्ये धर्म स्वातंत्र्य कलम 25 मध्ये सांगितलं आहे, त्याच्यावरच्या निर्बंधांच्या यादीत पण आपल्याला पब्लिक ऑर्डर हे शब्द आढळून येतील. नंतरचं रिस्ट्रिक्शन आहे अपराधास उद्युक्त करणे. याबद्दल मी जास्त बोलणार नाही. आपल्याला आयपीसी मध्ये 107 मध्ये अबेटमेंटची डेफिनेशन सापडते, अबेटमेंट ऑफ एन ऑफेन्स. सो त्यात कुणालाही एखादा गुन्हा करण्यासाठी उद्युक्त करणं हा पण गुन्हा आहे. अँड दॅट restriction is also incorporated to the constitution by way of the first amendment. Then comes a very interesting restriction, and that is decency and morality. सभ्यता आणि नैतिकता दोन्ही शब्द इतके फ्लेक्झिबल आहेत, इतके लवचिक आहेत की त्या शब्दांचे संदर्भ वर्षानुवर्ष बदलत जातात. आपल्या कोणाला खरं वाटत नाही की समाज स्वास्थ्य हे मासिक चालवत असताना कर्वे, जे त्या मासिकाचे संपादक होते आणि डॉक्टर कर्वे कुटुंब नियोजनासाठी मोठं काम करत होते, त्यांनी त्या मासिकामधनं कुटुंब नियोजन विषय प्रबोधनपर लेख लिहिल्यामुळे त्यांच्यावरती अश्लीलतेच्या आरोपावरनं 292 ऑब्सिनिटीचा खटला दाखल करण्यात आला होता. आपण बोलत आहोत एका निर्बंधाबद्दल जो आपल्याला माहिती पाहिजे. आपण अभिव्यक्त होत असतो, आपण सर्वजण अभिव्यक्तीचे पाईक आहोत, आणि तो आहे सभ्यता आणि नैतिकता. आणि या खटल्यामध्ये डॉक्टर कर्वेंची निर्दोष मुक्तता झाली होती आणि त्यांना अत्यंत थोर असा माणूस वकील म्हणून लाभला होता, आणि ते होते आपल्या घटनेचे, राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर कर्वेंचा खटला लढला आणि त्यात त्यांची निर्दोष मुक्तता झाली. काळ कसा बदलतो बघा. आज जितक्या सराईतपणे लोक वर्तमानपत्रात आपल्या गावचं तापमान बघतात किंवा मोंढ्याच्या बाजारातल्या धान्याच्या, तांदूळाच्या, गव्हाच्या रेट्स बद्दल बघत असतात, शोध घेतात, तितक्या सहजपणे आपण LGBT म्हणजे लेस्बियन, गे, ट्रान्सजेंडर या एका वेगळ्या समाजातल्या गटाबद्दलच्या बातम्या, माहिती, चित्रपट बघत असतो. तर अश्लीलतेचा संदर्भ इथे येतो असा की सभ्यता आणि नैतिकता म्हणजे काय.
असभ्य म्हणजे काय? सभ्यतेचं त्याची व्याख्या कुठे दिलेली नाहीये राज्यघटनेमध्ये 366 मध्ये. जर व्याख्या दिलेली नाहीये तर आपल्याला जावं लागतं 292 मध्ये, तिथे ऑब्सिनिटीची व्याख्या दिलेली आहे. आणि 2 महत्त्वपूर्ण निकाल जे आपण सर्वजण वाचू शकता. समरेश बोस वर्सेस अमल मित्रा हा ऑब्सिनिटीच्या कन्सेप्टवरचा सगळ्यात लँडमार्क जजमेंट आहे. अश्लील म्हणजे काय त्याची व्याख्या तिथे करण्यात आलेली आहे. दुसरा महत्त्वपूर्ण निकाल आहे ओमपाल सिंग हुंड वर्सेस बॉबी आर्ट्स इंटरनॅशनल. फुलन देवी हिच्या जीवनावरती बँडिट क्वीन नावाचा चित्रपट आला होता आणि त्या चित्रपटावरती बंदी टाकावी अशी मागणी या ओमपाल सिंग हुंड नावाच्या इसमाने केली होती. त्याची 2 कारणं त्यांनी सांगितली होती की अत्यंत अश्लील अशा स्वरूपाची काही दृश्य आहेत आणि गुज्जर समाजाचं त्यात अवमानजनक अशा पद्धतीचं चित्रण करण्यात आलेलं आहे. आणि न्यायमूर्ती भरूचा यांच्यापुढे ही केस आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असं म्हणाले की फुलन देवीच्या जीवनात तिच्यावरती जे अत्याचार झाले, जो छळ झाला, त्या संबंधीचा जो चित्रपटाचा भाग आहे तो जर कापला तर तिची वेदना लोकांपर्यंत पोहोचणार नाही आणि प्रेक्षकांना एक सर्वसाधारण मुलगी असलेली फुलन ही डाकू राणी फुलन देवी का बनली हे कळणार नाही. And in that context, the Supreme Court directed the censor board to permit the release of the film as it was certified. So it was obviously certified with an adult certificate, but the release and exhibition was permitted as it is. None of the objections of the petitioner Ompal Singh Hund were considered. So obscenity एक झाला. नंतर न्यायालयाचा अवमान. आपण सगळ्यांनी जॉली LLB 2 हा चित्रपट बघितला असेल. त्याच्यावरती आपल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं जो निर्णय दिला तो वाचनीय आहे. ट्रेलरमध्ये असं दाखवण्यात आलं होतं की वकील पक्षकाराला असा इशारा करतो की न्यायाधीशांच्या दिशेने त्याने आपल्या पायाचा बूट भिरकवावा आणि केवळ ट्रेलर मधलं एक एवढं दृश्य पाहून औरंगाबादच्याच एक वकील बंधू आहेत त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि त्यांच्या याचिकेच्या अनुषंगाने हे थोडंसं वेगळं घडलं होतं. त्याचं कारण असं की राज कपूर विरुद्ध लक्ष्मण या केसमध्ये सर्वोच्च न्यायालय असं म्हणालं होतं की एकदा सेन्सरने सर्टिफिकेट दिल्यानंतर कुणीही त्यात ढवळाढवळ करता कामा नये. पण या जॉली LLB 2 च्या केसचं वैशिष्ट्य असं की माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं 2 वकील, ज्येष्ठ सिनियर ॲडव्होकेट आणि एक डॉक्टर यांची एक त्रिसदस्यीय समिती नेमली. त्यांना औरंगाबादच्या एका स्थानिक हॉटेलमध्ये चित्रपटाचा खेळ आयोजित करून तो दाखवण्यात आला आणि त्यांचं मत विचारण्यात आलं की हे जे दृश्य आहे ते अवमानजनक आहे का? त्या रिपोर्टमध्ये तशी शिफारस करण्यात आली होती की हो, हे दृश्य अवमानजनक आहे. कोणीही सर्वसाधारणपणे वकील अशा स्वरूपाचा सल्ला आपल्या पक्षकाराला देत नाही ज्या त्या सीनमध्ये दाखवलेलं आहे आणि त्यामुळे ते चूक आहे. आणि आपल्या माहितीस्तव मी म्हटल्यासारखं राज कपूर विरुद्ध लक्ष्मणला बगल देऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ते दृश्य वगळण्यास तुम्ही राजी आहात का असं निर्मात्यांना विचारलं आणि निर्मात्यांनी होकार कळवला आणि आज जो आपण चित्रपट बघतो त्यात ते दृश्य समाविष्ट नाहीये हे आपल्या माहिती आहे. दुसरा एक महत्वपूर्ण निकाल आपण सर्वजण वाचू शकता, त्यात मी जास्त खोलात जाणार नाही. एवढंच सांगेल की जो अरशद वारसीचा चित्रपट होता जॉली LLB, दॅट वॉज बेस्ड ऑन दिस जजमेंट अँड दॅट इज रजिस्ट्रार दिल्ली हायकोर्ट वर्सेस RK आनंद. So these are two judgments that are very relevant on the concept of contempt of court. Then we have to talk of अब्रू नुकसानी. आता अब्रू नुकसानी बद्दल मी अधिक काय बोलणार. एक छोटीशी कथा मला आठवते तेवढी सांगतो आणि आपण पुढच्या निबंधाकडे जाऊयात. एका राजाने एक फार मोठा शाही मेजवानी आयोजित केली होती आणि अनेक वेगवेगळ्या देशाचे राजे रजवाडे बोलवले होते आणि त्या सर्वांना भोजनाची तयारी चालू होती. खानसामा आपापलं अन्न बनवत होते. तेव्हा अचानकपणे जिथे अन्न बनवण्याची प्रक्रिया चालली होती त्या मंडपाच्या वरती काही आच्छादन नव्हतं, झाकलेलं नव्हतं. An eagle went flying and the eagle in its claws had caught hold of snake. एका सापाला आपल्या पायामध्ये एका गरुडाने धरलेलं होतं आणि गरुडाने सापाची मुंडी आपल्या पायाने धरल्यामुळे वरनं आकाशात जेव्हा गरुड भरारी घेत होता तेव्हा सापाने विष ओकलं. सापाची नैसर्गिक प्रतिक्रिया असते की तो विष बाहेर काढतो. ते ओकल्यानंतर ते खाली बनत असलेल्या स्वयंपाकाच्या पदार्थांमध्ये पडलं. आपण बोलत आहोत अब्रू नुकसानीबद्दल. मी 499 500 मधले अपवाद वगैरे काही डिटेल सांगणार नाही, एवढी कथा सांगतो आणि आपण विषयाच्या पुढच्या वळणाला जाऊया. ते विष पडल्यानंतर ते विष त्या अन्नात पडल्यानंतर ते विष बाधा झालेलं अन्न खाण्यात आलं आणि 7 ते 8 लोक मेली अक्षरशः. आणि त्या मृत्यूनंतर सगळा तपास करून झाला, हेर पाठवण्यात आले, सगळी तहकीकात
तफ्तीश झाली, पण हेच कळेना की नेमकं विष आलं कुठून आणि कोणी हे कृत्य केलं होतं. आता ही जी 7 लोकं मेली होती, ज्यांचा मृत्यू झाला होता, त्यांच्या मृत्यूचं पाप कोणाच्या माथी लिहायचं याचा हिशोब चित्रगुप्त, ज्याला आपण सर्वजण हिंदू मायथॉलॉजीमध्ये आपला अकाउंटंट म्हणून ओळखतो, तो लिहीत बसला असताना त्यानं परमेश्वराकडे प्रश्न केला, की "देवा, आता ह्याचं काय करायचं?" म्हणजे जसं आपल्याकडे आपण एखादी केस फाईल करतो तेव्हा ती डिफेक्टमध्ये जाते आणि तेव्हा क्लर्क सीनियर क्लर्ककडे जातो आणि तो सीनियर क्लर्क जजकडे जातो, लॉर्डशिपकडे किंवा रजिस्ट्रार साहेबांकडे जातो आणि म्हणतो, "आता याचं काय करायचं?" तर तशा पद्धतीने चित्रगुप्ताने विचारलं तेव्हा देवाने पण एक स्वाभाविक उत्तर दिलं, कुठल्याही सरकारी कचेरीतल्या एखाद्या अधिकाऱ्याने ज्या पद्धतीने द्यावं, की फाईल थोडे दिवस बाजूला ठेव. आणि आपल्या माहितीच तो ही गोष्ट मी अर्थात WhatsAppवर बघितलेली आपण सगळ्यांनी वाचली असेल. काही दिवसानंतर झालं असं, की एक मुसाफिर जो दान मागून पोट भरत होता, तो भाकरीवाडाची मागणी करत त्या राज्याच्या बाहेर एक म्हातारी राहत होती एका झोपडीमध्ये. तिच्या दारावरती गेला आणि तिला म्हणाला, की या राज्यातला जो राजा आहे तो फार दानशूर आहे असं मला कळलंय. मला त्याला भेटायचंय." तर ती म्हातारी होती, "अच्छा, तो राजा का? ज्याने 7 लोकांचा खून केला?" असं ती म्हातारी उत्स्फूर्तपणे म्हणाली. अचानकपणे परमेश्वराच्या दरबारात परमेश्वराने चित्रगुप्ताला आवाज दिला आणि म्हणाला, "ती फाईल काढा." का काढा? तर मग आता ते ते जे 7 लोक मेली होती, त्याचं पाप ना त्या राजावरती, ना त्या गरुडावरती, ना त्या सापावरती, ना त्या अन्न बनवणाऱ्या त्या खानसाम्यावरती, या म्हातारीच्या माथी टाका. हे सगळं धक्कादायक आहे. पण मला एवढंच सांगायचंय, की सोशल मीडियाच्या जगामध्ये आपण सर्वजण वावरत असताना Facebook, WhatsApp, Twitter ही सर्व माध्यमं आपल्याला सहज अभिव्यक्तीचं साधन म्हणून उपलब्ध आहेत. पण या अभिव्यक्तीबाबत आपण या कथेतल्या म्हातारीसारखं वागतो तर नाही आहोत ना, याबद्दल आपण सर्वांनी भान बाळगणं जरुरीच आहे. वकील म्हणून आपण निश्चितच भान बाळगतो, पण असं म्हणावं तर असे गमतीशीर WhatsApp विद्यापीठात येणारे मेसेजेस असतात. एक मेसेज मला मध्यंतरी असा आला होता, की मोदी सरकारने एक नवीन कायदा बनवलेला आहे आय-पी-सी मध्ये 233 कॅपिटल ए, ज्यात आता लेकी बाळींना किंवा ज्या स्त्रिया असतील ज्यांच्यावरती कधी अत्याचाराचा प्रसंग उद्भवत असेल, तर त्यांना असा अतिप्रसंग करणाऱ्या व्यक्तीला मारून टाकण्याचा किंवा त्यांची हत्या करण्याचा अधिकार देण्यात आलाय आणि हा मेसेज एक वकील पाठवतो. असं होता कामा नये. आपल्या सर्वांना माहिती पाहिजे, की आपल्या आय-पी-सी मध्ये कलम 100 मध्ये राइट टू किल हा दिलेला आहे. जनरल एक्सेप्शन्सच्या चॅप्टरमध्ये. तर WhatsApp विद्यापीठामध्ये जी माहिती येत असते ती सर्व खरी नसते. ना Facebook विद्यापीठामध्ये येत असते ती खरी नसते. सो अब्रू नुकसानीनंतरचा अवमान जो आहे तो आहे राजद्रोह. आपण सर्वांनी कन्हैया कुमार, असीम त्रिवेदी यांची केस बघितलेली आहे. काही लोक राजद्रोहाचा खटला दाखल होणं हे आजकाल शानची गोष्ट असं मानतात. त्याचं कारण असं की स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्या विरुद्ध पण राजद्रोहाचे, प्रजाक्षोभनाचे आणि सेडिशनचे खटले दाखल झाले होते. महात्मा गांधींनी तर असं म्हटलेलं आहे की अमंगस्ट ऑल दी लॉज दॅट हॅव बीन युटिलाइज्ड बाय द ब्रिटिशर्स टू हॅरॅस इंडियन्स, if there is any provision of law which can be said to be the king of these laws, it is the provision of 124 capital A, that is sedition. सेडिशन म्हणजे काय आहे आपण त्याबद्दल चर्चा नाही करत आहोत. हेट स्पीच नावाचा एक महत्वपूर्ण गुन्हा आहे. ज्या हेट स्पीच खाली आपल्याला चॅप्टर 15 मध्ये ज्या तरतुदी दिलेल्या आहेत 295 ते 298 आणि चॅप्टर 8 मध्ये 153 कॅपिटल ए यांचा विचार करावा लागेल. मला वाटतं ओवेसी जे आहेत, ज्यांनी प्रभू श्रीरामांबद्दल काही अनुचित उद्गार काढले होते, त्यांच्या विरुद्ध हेट स्पीचच्या गुन्ह्याखाली खटला चालू आहे. त्यात अजून निकाल यायचा आहे. असे काही गुन्हे आपल्या अवतीभोवती घडत असतात. शेवटचे 2 निर्बंध आहेत ते सांगून आपल्या विषयाच्या समारोपाकडे येतोय. प्रायव्हसी एक महत्वाचा निर्बंध आहे. आता आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, मी सरसकट निर्बंध सांगत चाललोय. पण न्यायालयाचा अवमान आणि अब्रू नुकसानी इथपर्यंत जे राज्यघटनेच्या कलम 19(2) मध्ये दिलेल्या निर्बंधांची यादी आहे ती संपुष्टात येते. त्यानंतरचे जे निर्बंध मी सांगतोय ते कायद्यात इतरत्र वास करतात, पण ते आहेत अभिव्यक्तीवरचे निर्बंध म्हणून. नंतरचा निर्बंध आहे राईट टू प्रायव्हसी, जो पण सर्वोच्च न्यायालयाने खडकसिंग या केसमध्ये मान्य केलेला आहे. ज्यात सर्वोच्च न्यायालय म्हणालं होतं की राईट टू लाईफ, जीवन जगण्याचं जे स्वातंत्र्य कलम 21 मध्ये दिलेलं आहे, त्यात खाजगी जीवनाचं स्वातंत्र्य पण अंतर्भूत आहे. एक इंटरेस्टिंग केस आहे जी आपण बघू शकता. मला असं वाटतं लॉकडाऊनच्या काळाचा आपण या अशा केसेस वाचण्यासाठी उपयोग त्याचा करू शकतो. ऑटो शंकर नावाचा एक कुख्यात डॉन होता दक्षिणेतला आणि ज्यांनी आपलं आत्मचरित्र लिहायचं ठरवलं होतं नखीरन नावाच्या तिथल्या एका साप्ताहिकात का दैनिकात.
आणि हे आत्मचरित्र आम्ही प्रकाशित करणार म्हणून नखीरांनी जाहिरात दिली आणि अचानक नखीरांवरती दबाव आला अशा काही मंडळींचा, की ज्यांना वाटलं होतं की ऑटो शंकर जो हा कुख्यात डॉन होता तो आता आपल्याबद्दलची माहिती उघड करेल सार्वजनिकरित्या. तर हा एक ऑटो शंकर केस म्हणून गाजलेला खटला आहे सर्वोच्च न्यायालयाचा, ज्यात खाजगी जीवनाच्या स्वातंत्र्याबद्दल फार माहिती दिलेली आहे आणि गमतीशीर केस आहे. ऑटो शंकर की ऑटोबायोग्राफी वगैरे अशा काय ती मल्याळम मधनं जाहिरात झाली असेल देव जाणे. तर प्रायव्हसी हा पण एक महत्वाचा निर्बंध म्हणून ऑपरेट करतो, जो आपल्याला माहिती असायला हवा. राईट टू प्रायव्हसी. नंतर जे आहे पार्लिमेंटरी प्रिव्हिलेजेस ते महत्वाचे आहेत. पार्लिमेंटरी प्रिव्हिलेजेस मध्ये एक कलम घटनेचं 105 आणि 194 महत्वाचं आहे. 105 मध्ये आपल्या संसदेला उपलब्ध असलेले काही विशेषाधिकार सांगितलेले आहेत. अँड 194 स्पीक्स ऑफ द प्रिव्हिलेजेस अवेलेबल टू द स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. Manjeet Singh Sethi was one of the leader of the Bar Association members. And in Maharashtra, we all may recollect that some 10 years ago, the then Deputy Chief Minister of Maharashtra, R.R. Patil, had imposed a complete ban on dance bars. So in order to oppose this ban, decision of ban taken by the Maharashtra government, a procession was carried by this Mr. Manjeet Singh Sethi, who was the leader of the Bar Association members. And in that procession, त्यांनी जे विधान केलं होतं, अत्यंत धक्कादायक अशा स्वरूपाचं विधान त्यांनी आपल्या राज्य विधानसभा आणि विधान परिषद या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या सदस्यांबद्दल, त्यांच्या पत्नींबद्दल अतिशय अनुचित अशा स्वरूपाचे उद्गार काढले होते. तर त्यांना तुरुंगवासाची शिक्षा आपल्या विधानसभा आणि विधान परिषद सदस्यांनी दिली होती. आपल्या माहितीस तो मनजीत सिंग सेठी यांनी मुंबई उच्च न्यायालयात त्याविरुद्ध दाद मागितली, पण मुंबई उच्च न्यायालयाने ती शिक्षा कायम केली. एक लक्षात घेतलं पाहिजे. आपली तळमळ समाजाप्रती किती असेल, आपला संताप राज्यकर्त्यांविषयी, शासन करणाऱ्या लोकांविषयी, लोकप्रतिनिधींविषयी किती असेल, पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हे करत असताना आपण पार्लिमेंटरी शब्दांचा वापर करतोय आणि अनसेरिमोनियसली कुठलेही शब्द प्रयोग करत नाही आहोत. कारण आपण कितीही जबाबदार असलो तरी सुद्धा सहसा हा एक जो निर्बंध आहे तो दुर्लक्षिला जातो पार्लिमेंटरी प्रिव्हिलेजेसचा. तर पार्लिमेंटरी प्रिव्हिलेजेस म्हणजे त्यांना असलेले विशेष अधिकार आहेत, ज्यानुसार ते तुरुंगवासाची शिक्षा पण करू शकतात आम लोकांना, का तर आपण त्यांच्याबद्दल काही चुकीचं बोललो असू तर. आणि त्यांना हे जे विशेष अधिकार आहेत ते असे पण आहेत की संसदेच्या किंवा या राज्य विधिमंडळाच्या पटलावरती सदनामध्ये जर त्यांनी एकमेकांविरुद्ध काही आरोप केले तर त्यांना अब्रू नुकसानीची शिक्षा होऊ शकत नाही. हा त्यांचा वैयक्तिक विशेष अधिकार आहे. तर हे 12 एकूण निर्बंध ऑपरेट करतात. थोडक्यात सांगायचं झालं तर जशा पद्धतीने रामाचा शोध घेण्यासाठी जात असताना लक्ष्मणाने त्याची वहिनी असलेल्या सीतेला सांगितलं की तू घराबाहेर आलीस तरी चालेल, पण या लक्ष्मण रेषेच्या पलीकडे जाऊ नकोस. पण अजाणतेपणे असेल किंवा दयाभाव बाळगून असेल की दारात कोणीतरी भिक्षेकरी आलेला आहे आणि जो दान मागतोय, पण सीतेने ती लक्ष्मण रेषा ओलांडली. सर्व जबाबदार नागरिकांनी, विशेषतः या फेक न्यूजच्या युगामध्ये वकील म्हणून पण आपलं कर्तव्य आहे. आला मेसेज की तो चुकीचा असेल तर त्याबद्दलची शहानिशा आपण करून आपण लोकांना खडसवलं पाहिजे. तर हा जो बॅलन्स आहे हा साधला जाणं फार आवश्यक आहे. आणि वेन आय से ऑफ बॅलन्सिंग रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स विथ राईट टू फ्री स्पीच, आय स्पीक ऑफ दिस बॅलन्सिंग. आय रिकलेक्ट द स्टोरी ऑफ किंग मिडास अँड आय विल कन्क्लूड विथ दॅट. आपल्याला माहिती आहे राजा मिदासला असं वाटत होतं की सर्व गोष्टी सोन्याच्या झाल्या तर किती बरं होईल, आणि जसं परिसस्पर्श म्हणतात तशी विशेष शक्ती त्याला परमेश्वराने दिली आणि त्याच्या पोटची लेक पण सोन्याची झाली. आणि मग त्याला असं कळलं की आपली लालसा चुकीची आहे. जेव्हा जेव्हा आपण कोणीही, मग वकील असो किंवा वकील नसलेली मंडळी असोत, आणि आपल्या स्वातंत्र्याबद्दल बोलत असतो तेव्हा आपल्याला असं वाटत असतं ह्या काय अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, एवढ्या तर मर्यादा आहेत त्याच्यावरती. पण त्या जर मर्यादा नसतील तर परिस्थिती काय उद्भवेल आणि कसा एकूणच सगळीकडे किऑस माजेल याचा आपण सर्वांनी विचार करणं जरुरी आहे. बरं, एक महत्वाचं आहे जे सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे की हे रिस्ट्रिक्शन्स हे रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स आहेत, म्हणजे रास्त अशा स्वरूपाचे निर्बंध आहेत. त्यामुळे आपण वकील म्हणून जर एकत्रितपणे काही एफर्ट्स घेऊ शकलो, शासन दरबारी फेक न्यूजच्या अनुषंगाने फेसबुक, ट्विटर यांना काही संपर्क करून सांगू शकलो की आपण काही नवीन कारवाई करा, व्हॉट्सअपमध्ये आपण काही सुधारणा झाल्याचं बघतोय,
तर मला असं वाटतं आपण आपली संघटन शक्ती त्या दिशेने पण वापरायला हरकत नाही. बॅलन्स जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण हा बॅलन्स एकीकडे एका पारड्यात असलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि एका पारड्यात असलेले निर्बंध यांच्यात साधायचा आहे आणि आपण एका दोरीवरनं चालत आहोत अशा पद्धतीचा विचार आपण करायचा आहे. या दोरीवरनं डोंबाऱ्याच्या खेळासारखं आपण चालत असताना अत्यंत जबाबदारपणे आपण आपल्या जबाबदारीचं भान ठेवायचंय. I think this would suffice because I know that in a virtual medium, everybody has the liberty to mute the speaker. So until that situation comes, then I am muted. I would prefer to stop here. And I'm glad and extremely elated again to express my gratitude to the organizers, खास करून नेवसे sir, that I'm greatly obliged to be here. There is a lot of to talk about freedom of speech and expression. अतिशयोक्ती नाही, पण एकेका निर्बंधावरती जरी बोलायचं झालं तरी अर्धा अर्धा तास बोलता येईल. एवढा गहन आणि खरंच सुरेख असा हा विषय आहे. आपण मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. जर कोणाचे काही प्रश्न असतील आणि आपल्या फॉर्मॅटमध्ये ते बसत असेल तर आपण नक्की ते प्रश्न घेऊ. अन्यथा माझा नंबर नेवसे सरांकडे आहे, संयोजकांकडे आहे. आपण कधीही जे जे कोणी सहभागी पार्टिसिपंट्स आहेत मला संपर्क करू शकता. धन्यवाद. धन्यवाद सर. कुणाला काही क्वेश्चन्स किंवा क्वेरीज असतील तर चॅटबॉक्स मध्ये लिहा किंवा विचारू शकतो आपण. So Nilima Chavan says, thank you, sir. Very nice and informative lecture. Thank you, Nilima. And there are all other messages acknowledging that people are quite satisfied with what is delivered. I guess host madam काही दिसत तर नाही आहेत तसे प्रश्न. जर असतील तर आपण थांबू शकतो 5 मिनिटं. मला काही प्रॉब्लेम नाही. हो सर. हो सर. सिद्धराज जोशी म्हणतात थँक्यू. मला असं वाटतंय सर की आपण जो काही विषय समजावून दिलेला आहे तो सर्वांपर्यंत पोहोचलेला असल्यामुळे शंका अशा कोणाला आलेल्या दिसत नाहीयेत. फक्त त्यांनी प्लीज शेअर केस लॉज. एक कीर्ती मॅडमची रिक्वेस्ट आहे सर, तर तेवढ्या केस लॉज प्लीज आपण जरा नेवसे सरांच्या व्हॉट्सअप नंबरवर शेअर केल्यात तर फार बरं होईल. प्रत्येक निर्बंधावरती 2-2 केस लॉज अशा स्वरूपाचे मी जे 12 निर्बंध आपण चर्चा केली असे 24 केस लॉज मी शेअर करेल. फक्त मला एक उद्यापर्यंतचा जर वेळ मिळाला तर मी ते नेवसे सरांकडे पाठवेल आणि ऑल ऑफ दोज 24 केसेस विल आय गेस सपोर्ट युअर कॉज व्हेनेवर द ओकेजन अराइजेस. येस सर. सर एक क्वेश्चन आलाय. येस. whether freedom to speech includes speaking here with you. सिद्धराज जोशी विचारतायत. Had it not been so, then we would not have been interacting. It would have been in Iraq or Afghanistan that such a situation may arise. Thank you, sir. Thank you, madam. मला वाटतं काही कोणाच्या शंका नाहीयेत असं आता मी गृहीत धरून आपल्या पुढच्या सर एक क्वेश्चन आलाय जस्ट. येस येस येस. पोलीस महिला ज्यांनी युनिफॉर्म घालून वडाच्या फेऱ्या मारल्या यावर परत सांगा सर. डिस्कनेक्ट झाले होते. ओ गॉड. स्मिता तिडके मॅडमचं आहे. नाही हरकत नाही. सांगायचं असं की हा मेसेज मी वाटल्यास तर सागर सरांना फॉरवर्ड करेल, ते आपल्याशी शेअर करतील. सगळ्यांनी बघितलं असेल काही महिला कर्मचारी आहेत पोलीस खात्यातल्या ज्यांनी आपापले युनिफॉर्म्स घातलेले आहेत आणि वटपौर्णिमेच्या दिवशी तो मेसेज आला होता. माझ्या एका मित्रांनी मला फॉरवर्ड केला आणि जो मित्र पण अत्यंत क्रिटिकल असतो आजूबाजू घडणाऱ्या सर्व घटनांबद्दल. त्या मेसेज खाली लिहिलं होतं की हे आहेत शासकीय कर्मचारी आणि हे अशा स्वरूपाच्या अंधश्रद्धांना आणि परंपरांना जर भर घालणार असतील तर ते कसं काय योग्य आहे. तर
आता आम्ही म्हटल्यासारखं, मी जे म्हणालो ना सुरुवातीला, की नचिकेतासारखं विचारायचं झालं तर काय शिकलं म्हणजे कॉन्स्टिट्यूशन शिकल्यासारखं होईल. माझ्या मते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि धर्म स्वातंत्र्य. विषय असा आहे, की कंडक्ट रूल्स, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस कंडक्ट रूल्स मध्ये रूल 24 आहे, की ज्यात सांगितलेलं आहे, की धर्मविषयक वावर हा कसा असावा. मी तो रूल बघितलाय. आताही ते पुस्तक माझ्याकडे असेल, कोणालाही ते इंटरनेटवरती सहज सापडेल. महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस कंडक्ट रूल्स. तर तो बघावा. तो रूल बघितल्यानंतर मला पर्सनली त्यात काही वावगं वाटलं नाही. कारण हा बघा, या विषयाला 2 पैलू आहेत. मी स्वतः ऍडव्होकेट धारूरकर समजा टीका लावून जर आपल्यासमोर भाष्य करत असेल, तर आपण जर हे गृहीत धरत असाल, की मी अमुकच उजव्या विचारसरणीचा आहे किंवा तमुक विचारसरणीचा आहे, तर हा पूर्वग्रह आपण बाळगत आहात. मग त्यावरती तो माझा मित्र म्हणाला, की मग न्यायाधीश पदावरच्या व्यक्तींबद्दल हे कितपत योग्य आहे इत्यादी. हा विषय असा वाढणार आहे, वाढत जाणार आहे. पण पर्सनली जर कायद्यातलं बोलाल, तर त्या एका फोटोकडे बघून मला काहीही चुकीचं वाटत नाही. मी माझ्या मित्राला प्रतिप्रश्न असा केला, की "का रे मग एखादा पोलीस अधिकारी नास्तिक असेल आणि एखाद्या मंदिरातली मूर्ती जर परमेश्वराची चोरीला गेली, तर तो त्या मूर्तीच्या चोरीचा तपास हा नीट करणारच नाही. कारण तो म्हणेल, "हे परमेश्वर नाहीच आहे तर काय तपास करायचा? या तुमच्या श्रद्धांना काय खतपाणी घालायचं? गेली तर गेली मूर्ती चोरीला." लक्षात येतंय? तो हा याला असे 2 पैलू असू शकतात. विषय धर्म स्वातंत्र्याच्या अनुषंगाने होता त्या फोटोबद्दलचा. त्याचा आपल्या विषयाशी थेट संबंध तसा नव्हता. ज्यांनी प्रश्न विचारलाय त्यांच्यासाठीचं उत्तर. मला वाटतं एक धन्यवाद दुसरा सर. प्रश्न आला होता मॅडम, येस की सर. येस, आरटीआयचा येस. आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा काय संबंध आहे? फ्रीडम हा ऑफ स्पीच इंटरेस्टिंग. रिलेटेड टू आरटीआय ऍक्ट, प्लीज एक्सप्लेन. येस. अतिशय योग्य प्रश्न विचारलाय. कारण असं आहे, हे साधं मी उदाहरण देत असतो विद्यार्थ्यांना, की जेव्हा आपल्या वर्गामध्ये मॉनिटर म्हणून निवडायचं आहे आणि 40 विद्यार्थ्यांचा वर्ग आहे आणि 5 उमेदवार दिलेत, की ज्यातनं आपल्याला एक मॉनिटर म्हणून निवडायचं आहे. आपण शाळेतलं उदाहरण आठवून बघा. त्या चेहऱ्यां व्यतिरिक्त त्या चेहऱ्यांची जी पार्श्वभूमी आहे त्याची माहितीच आपल्याला सांगितलेली आहे, की ह्याला अमक्या विषयात किती मार्क आहेत, त्याला तमक्या विषयात किती मार्क आहेत, तो खेळाडू आहे का, तर तो अभ्यासात हुशार आहे का ढ आहे, त्याचं बॅकग्राऊंड काय, आणि आपल्याला सांगितलं की ह्यातला कोण मॉनिटर तुम्हाला आवडतो निवडा. तर केवळ रंगरूप, त्याचे डोळे, हावभाव एवढं बघून आपण निवड करू शकणार नाही. त्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि आरटीआयचा संबंध असा आहे, की जेव्हा हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयापुढे सगळ्यात पहिल्यांदा आला होता, त्या केसचं मला जजमेंट आठवत नाही, मी आपल्याला ते सायटेशन नंतर शेअर करेल, की निवडणुकीला उभे असलेले उमेदवार जे आहेत, त्या उमेदवारांची पार्श्वभूमी, त्यांचा आयकर, त्यांची एकूण उत्पन्न हे पब्लिक होणं जरुरी आहे का? आणि मग त्याच्यावरती सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, नक्कीच जरुरी आहे. कारण जेव्हा आपल्याला निर्णय घ्यायचा असतो, आपला आवडता उमेदवार कोण आहे, म्हणजेच आपल्या उदाहरणामध्ये वर्गातला आवडता मॉनिटर कोण आहे, तेव्हा आपल्याला त्याची पार्श्वभूमी माहिती असणं जरुरी आहे. म्हणजेच काय, आता आश्चर्य वाटेल आपल्याला, पण आपण मतपेटीत जेव्हा मतदान करतो किंवा त्या मशीनवरती, ईव्हीएम मशीनवरती बटन दाबून मतदान करतो, तेव्हा आपण अभिव्यक्त होत असतो. तर अभिव्यक्तीसाठी आपल्याकडे काय जरुरी आहे असणं? माहिती असणं जरुरी आहे. कशाची? त्या उमेदवारांच्या पार्श्वभूमीची माहिती असणं जरुरी आहे. तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अंमल हा यशस्वीपणे होऊ शकत नाही, जोवर आपल्याला माहिती उपलब्ध नसेल. हा संबंध आहे, जो दुरान्वयेचा नाही आहे. मला सुरुवातीला वाटलं होतं हा काय सुतावरनं स्वर्ग गाठल्यासारखा प्रकार आहे. पण हा नजीकचा, निकटचा संबंध आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि राईट टू इन्फॉर्मेशनचा किंवा माहिती अधिकाराचा. सर, एक क्वेश्चन है, इस देश के टुकड़े होंगे हजार, does it comes under restrictions, then what measures shall government take? केंद्रे मॅडमने विचारलाय का प्रश्न? नाही सर, नाही नाही सर, नाही ओके नाही. ओके. नाव नाही दिलेलं. सर, ओके, नाव ओके. नाही दिलेलं त्यांनी, म्हणजे नो इश्यू. थोडक्यात उत्तर देतो. आपल्या माहितीस्तव पण आपल्याला धक्कादायक वाटेल अशी माहिती आहे. खलिस्तान अशा वेगळ्या शीख राष्ट्राची मागणी करणाऱ्या, घोषणा देणाऱ्या तरुणांना सर्वोच्च न्यायालयाने सेडिशनच्या गुन्ह्यात ते दोषी होऊ शकत नाहीत असं म्हटलं. म्हणजे आता या प्रश्नाकडे येतोय, जो इस देश के तुकडे होंगे, भारत तेरे तुकडे होंगे, या घोषणेला आपण शिक्षापात्र मानू शकतो का? जो गुन्हा दाखल झालेला आहे कन्हैया कुमार यांच्या विरुद्ध, तो सेडिशनचा दाखल झालेला आहे. देशद्रोह, राजद्रोह किंवा प्रजाक्षोभन, शुद्ध मराठीत त्याला शब्द आहेत. सेडिशन मध्ये शिक्षा सांगितलेली आहे जी काय असेल ती. होतो का नाही त्याचं थेट उत्तर, कायद्यातले शब्द सांगायचे झाले तर, इट इज नॉट ओनली रिक्वायर्ड दॅट वन इज टू
क्रिएट डिसअफेक्शन अगेन्स्ट द गव्हर्नमेंट. देशाप्रती मराठी आयपीसीतलं भाषांतर आहे, फार मजेशीर आहे. अप्रीतीची भावना. It is not that is not only sufficient, but that feeling of disaffection has to be clubbed together with a feeling of animosity which will lead people to create violence. म्हणजेच जर मी वेगळ्या राष्ट्राची, जसं त्या उदाहरणामध्ये मी सांगितलं, वेगळ्या शीख राष्ट्राची मागणी करत होते तरुण, त्यात काही चूक नसेल, पण हे करत असताना जर मी लोकांना शस्त्र हाती घ्या, बंदुका घ्या, तलवारी घ्या असं म्हणत असेल तर इट विल फॉल अंडर सेडिशन. सेडिशन योग्य अयोग्य ह्याच्यावरती वेगवेगळ्या शिफारशी चालू आहेत, त्याबद्दलच्या चर्चा होऊ शकतात. धन्यवाद सर. पुढचा एक क्वेश्चन आलाय. सर, nowadays some people are giving anti-India slogans from public platform and openly favoring Pakistan and doesn't want to follow Indian law. How is this justifiable? आता ते खरं आहे. कसं असतं, शेवटी प्रत्येक गोष्टीला आपण कायद्यात उत्तर शोधून चालत नाही. मी एक सोपं उदाहरण सांगतो. बघा, आपण एक जाहिरात बघितली असेल कुठल्या तरी, मला वाटतं सेट मॅक्स वरती, जेव्हा कुठल्या तरी भारत ऑस्ट्रेलिया मालिका येणार होती, तेव्हा अनिल कपूर आणि जावेद जाफरी हे मित्र असतात. जावेद जाफरी हा ऑस्ट्रेलियामध्ये राहत असतो, तो भारतीय असतो, पण तो तिकडे शिफ्ट झालेला असतो आणि ते फोनवर बोलत असतात. तेव्हा जावेद जाफरी म्हणत असतो, मैं तो ऑस्ट्रेलिया को सपोर्ट कर रहा हूं, आणि अनिल कपूर अर्थातच इंडियाला सपोर्ट करत असतो. अशीच जाहिरात 1 मिनिटासाठी आपण गृहीत धरा, मी हे उदाहरण म्हणून सांगतोय, मला कुठल्याही देशाला सपोर्ट करायचं नाही, पण केवळ काही वर्षानंतर पाकिस्तानची टीम समजा खूप सराव करून क्रिकेटमध्ये एका छान कमेंडेबल पोझिशनला पोहोचली आणि आपल्या भारतातल्या एखाद्या तरुणाने पाकिस्तानच्या टीमला सपोर्ट केलं क्रिकेटमध्ये, तर हा देशद्रोह होऊ शकतो का? हा मी म्हटल्यासारखं डबल एजेड विषय आहे की ज्याला दोन्ही पैलू आहेत. जे प्रश्न विचारलाय, पाकिस्तान हे शत्रू राष्ट्र आहे आणि शत्रू राष्ट्राला सपोर्ट करणं यात वावगं तेव्हा ठरेल जर त्याला सेडिशन मध्ये बसवायचं झालं तर. हे करत असताना आपण लोकांना शस्त्र उचलण्याचं आवाहन करत असू तर. लक्षात येत आहे? त्यामुळे सेडिशन मध्ये एक महत्वाची गोष्ट जरुरी आहे, टू इन्साइट पीपल टू कमिट व्हायलन्स. ओके सर, थँक्यू. अजून कोणाला काही शंका आहेत? बहुधा सर्वांच्या शंकांचं निरसन झालेलं आहे सर. मी सुवर्णा केदार मॅडमला विनंती करेन की त्यांनी सरांचं आभार प्रदर्शन करावं. थँक्यू मॅडम. मी जन आधार टीम तर्फे सरांचे खूप खूप आभार व्यक्त करते की सरांनी अगदी सहज साध्या भाषेत आम्हाला मार्गदर्शन केले असून आपण भविष्यातही जन आधार टीमला असेच आपले मोलाचे मार्गदर्शन कराल ही आशा. तसेच सागर सर, संध्या मॅडम, राणी मॅडम यांनी मला ही संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार. तसेच जन अदालत टीमचे सर्व सदस्य यांचे पण खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद केदारे मॅडम. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.